भोंदू अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह 3 जणांवरती शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये 2 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मी आता राहता कोर्टाच्या बाहेर आहे आणि याच कोर्टामध्ये 2 जे आरोपी आहे, ज्यामधले अरविंद बावके आणि किरण सोनावणे, या आरोपींना आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे आणि पोलिसांकडनं जी पोलीस कस्टडी आहे ती मागण्यात येणार आहे। कारण 3 दिवस फक्त पोलीस कोठडी सुरुवातीला मिळालेली होती। अजूनही या प्रकरणाचा तपास बाकी आहे। खरं तर कल्पना खरात यामध्ये आरोपी आहे आणि ती फरार आहे। तिचा शोध पोलिसांकडनं सुरू आहे। अशोक खरातला देखील या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ताब्यात घेणार आहेत। आपण जर बघितलं तर मोठी फसवणूक जी आहे ती शेतकऱ्याची झाली, त्याला आर्थिक लुबाडणूक झाली, सावकारकी म्हणजे व्याजाने त्याला पैसे दिले गेले आणि त्या व्याज त्याने दिलं नाही, म्हणून त्याची जमीन जी आहे ती गिळंकृत केली गेली आणि पंचतारांकित हॉटेल शेजारी असणारी जी मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधीची जी जमीन आहे ती अगदी कवडी मोल भावाने ती विकत घेतली गेली। मोठी फसवणूक या प्रकरणामध्ये झालेली आहे। कल्पना खरात, अशोक खरात आणि आणखी 3 जण यामध्ये दोषी आहेत। 2 आरोपींना अटक केलेलं आहे। यांना पुन्हा एकदा आज कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे आता कोर्ट त्यांना पुन्हा आणखी पोलीस कस्टडी देतं की न्यायालयीन कोठडी हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।